हरे नमः। धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रति भासला, व्यासा प्रति भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे नमः। सुतोवाच ततः परीक्षित द्विजवर्य शिक्षया महिम महाभागवत शशासः यथा हि श्रुत्यामभिजात कोविदाः समादिशन् विप्र महद्गुणस्तथा। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकांचा संवाद चाललेला आहे। याप्रमाणे युधिष्ठिर आणि इतर पांडव सर्व यांनी अर्जुनाच्या तोंडून द्वारकेचा सगळा समाचार ऐकला। अर्जुनाने सांगितलं की कंटकं कंटके नाही हो, कृष्णाने काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे आपल्याच कुलाच्या या गुन्ह्याच्या द्वारे अंत करून टाकला आणि आपलं कुल नष्ट करून टाकलं। जे दुष्ट हेतूने वाढलेलं होतं त्या सर्वांचा नाश त्यांनी केला। आता हा भगवानच असल्यामुळं भूभार क्षपितो येन, याने भूभार हरण केला आणि ज्याप्रमाणे कौरवांचा दुष्टांचा भूभार हरण केला तसा यादवांचाही भूभार हरण केला। ज्याप्रमाणे एखादा नट वेगवेगळ्या भूमिका करतो तसा भगवान वेगवेगळ्या भूमिका करतो आणि म्हणून भगवंताला या ठिकाणी कुणी पुत्र पौत्र हे नातेसंबंधच असू शकत नाही, कारण भगवान हा सर्वांपासून वेगळा आहे। म्हणून ते म्हणतात याप्रमाणे यथा मत्स्यादी रूपाने धरते जत्स्यात यथा नटाः। मत्स्य कच्छ वराह आदी रूप भगवान धारण करतो आणि त्यातून या पृथ्वीवर धर्माचं स्थापन आणि अधर्माचा नाश घडून आणतो। याप्रमाणे ही घटना सांगितल्यानंतर युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी, कुंती या सर्वांना अत्यंत दुःख झालं आणि आपल्या पौत्राला अर्थात परीक्षितीला राज्याभिषेक करून युधिष्ठिराने तिकडे यादवांचा जो अंश राहिलेला होता वज्र नावाचा त्यालाही राज्याभिषेक केला आणि आता यज्ञ केला, एक इष्टी केली, ती इष्टी स्वतः प्राशन केली आणि नंतर मुक्त संघ अशा पद्धतीने ते राहू लागले। आता उत्तर दिशेला केवळ मोक्ष मार्गाला जाण्याच्या इच्छेने सर्वजण निघाले। त्यांनी वर्णन केलेलं आहे वाचम जोहाव मनसी, त्यांची स्थिती त्यांनी सांगितलेली आहे की वाणीला मनामध्ये, मनाला प्राणात, प्राणाला अपानात, अपानाला मृत्यूमध्ये, मृत्यूला पंचमहाभूतामध्ये, पंचमहाभूताला त्रिगुणामध्ये, त्रिगुणाला मूल प्रकृती मायेमध्ये, मूल प्रकृतीला आत्मब्रह्मामध्ये, आत्मस्वरूप ब्रह्मामध्ये त्यांनी एकरूप करून टाकलं। आता ही जी पद्धत आहे ही योग जाणणारे किंवा योगामध्ये जे ज्ञानी आहेत त्यांनाच हे करता येतं। ज्ञानेश्वराधिक महान संत हे या प्रकारच्या योगाभ्यासाने श्रेष्ठ होते आणि ते या प्रकारचं स्वतःचा लय करून घेत असत। हा लय आहे एक प्रकारचा आणि हा लय ज्याला करून घेता येतो ते योगी असतात। युधिष्ठिराधिक सर्वांनी अशा पद्धतीने आपलं स्वरूप या ठिकाणी दर्शयन्नात्मनो रूपो जडोन्मत्त पिशाचवत अशा पद्धतीने तिथून ते निघाले आणि सर्वांनी युधिष्ठिराचं अनुकरण केलं आणि कलिना धर्ममित्रेण दृष्टास्पृशा प्रजा भुवी, त्यांच्या लक्षात आलं की आता कलीचा प्रभाव होत चाललेला आहे। कलीने आपली पकड या ठिकाणी घट्ट केलेली आहे, त्याच्या आधीच आपण इथून निघून जावं।
म्हणून उत्तरेकडे गेले आणि त्या द्रौपदीचे तदाज्ञाय या ठिकाणी यांचं जे स्वर्गारोहण आहे त्या स्वर्गारोहणाचं वर्णन महाभारतकारांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की ते एक 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 निघाले. आधी सगळ्यात आधी द्रौपदी पडली. म्हणे का हो, द्रौपदीचा अंत आधी का झाला? त्यांनी सांगितलं द्रौपदी स्वर्गापर्यंत पोचू शकली नाही, स्वर्गामध्ये तिने पाऊल ठेवू शकली नाही, कारण तिच्यामध्ये भीम आणि अर्जुन याच्या बाबतीत तिने नेहमी द्वैत केलं. भीमाने तिच्यावर निस्सीम प्रेम केलं, पण तिचं मन मात्र अर्जुनाकडे होतं. तेव्हा जरी 5 पांडवाची ती पत्नी असली तरी तिच्या मनामध्ये द्वैत भावना होती आणि म्हणून ती पहिल्यांदा पडली. नकुल हा त्याच्यानंतर सहदेव हे पडले, कारण नकुल आणि सहदेवाला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता, नकुलाला स्वतःच्या ज्ञानाचा अभिमान होता. मी फक्त अश्वविद्येमध्ये प्रवीण आहे असं त्याला वाटायचं. त्यानंतर भीम, अर्जुन आणि भीम, अर्जुन त्यानंतर पडले. का? त्याचं कारण त्यांनी सांगितलं की अर्जुन हे जरी कृष्णाचे भक्त असले तरी अर्जुनाला सुद्धा स्वतःच्या धनुर्धरत्वाचा अभिमान होता. नंतर भीमसेन, भीमालाही स्वतःच्या सामर्थ्याचा गर्व होता, जरासंधाला मारल्याचा त्याला फार गर्व होता. आणि शेवटपर्यंत फक्त धर्मराज गेले. धर्मराजाने स्वर्गामध्ये सदेह पाऊल टाकलं असं वर्णन केलेलं आहे. आणि सोबत त्यांचा एक कुत्रा होता, एक कुत्र सोबत होतं. त्या कुत्र्याला घेऊन ते स्वर्गामध्ये जाणार, तेव्हा तिथं त्यांना अडवलं की नाही, म्हणाले तुम्हाला एकट्यालाच येता येईल, कुत्र्याला घेऊन येता येणार नाही. धर्मराजांनी सांगितलं हा कुत्रा जर येणार नसेल तर मी स्वर्गामध्ये येणार नाही, मी असंच पृथ्वीवरती राहीन. आणि मग त्याची एकनिष्ठा पाहून इंद्राने त्यांचं स्वागत केलं. आता हा जो कुत्रा आहे तोच धर्मराज होता. या ठिकाणी धर्मराजाने त्याचं कुत्र्याचं रूप धारण केलं आणि एक परीक्षा पाहिली की धर्मराज किती ज्ञानी आहे. असं म्हणतात की धर्मराजाचा रथ हा सुद्धा युद्धाच्या वेळेला 4 अंगुळ वरती चालत असे, पण ज्या वेळेला तो नरोवा कुंजरोवा म्हटला त्या क्षणी त्याचा रथ खाली आला असंही म्हणतात. असो, याप्रमाणे धर्मराज हे स्वर्गामध्ये एकरूप झाले, स्वर्गामध्ये गेले. नंतर या सगळेच द्रौपदीसह पुन्हा स्वर्गामध्ये आले, पण सदेह स्वर्गाला जाण्याचं भाग्य फक्त धर्मराजाला मिळालेलं आहे. तेव्हा अर्जुन यांना कृष्णाने सांगितलेली गीता हिचा विसर पडला, म्हणून कृष्णाने पुन्हा एकदा ही गीतेचं ज्ञान त्यांना दिलं. त्याला अर्जुन गीता असं म्हणतात. त्यांनी असं म्हटलंय की अपार भक्तिभावामुळं अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये जो कल्लोळ उठला, भाव कल्लोळ उठला, आणि त्यानंतर त्यांची बुद्धी विष, ज्याला आपण कषाय गुणांनी अर्थात कडवट अशा स्वरूपाचा, ज्याला राग लोभ इत्यादी या भावना म्हणतात, ह्या त्याच्या मनात निर्माण झाल्या. पण नंतर सात्विक वृत्ती निर्माण झाली. त्यांनी त्याचं कार्यकारण भाव दिलेला आहे भागवतकारांनी. त्याचं कार्यकारण शोकस्य हेतु द्वैत भ्रमः तस्य हेतु देहः तस्य लिंगम तस्य गुणाः तेषाम अविद्या तत्र वेदा श्रवणेन ब्राह्महम इति ज्ञानम. सगळ्यात पहिल्यांदा द्वैत भाव हे शोकाचं कारण आहे. कृष्ण माझ्यापासून दुरावले हा द्वैत भाव वाटला म्हणून शोक निर्माण झाला. त्याचं कारण काय होतं? स्थूल देह, त्याचं कारण लिंग देह, त्याचं कारण त्रिगुण, त्याचं कारण अविद्या, आणि ही सगळी वेदांत श्रवणाने नष्ट झाली आणि अहम ब्रह्मास्मीचा आविर्भाव त्यांच्या अंतःकरणात झाला. ही सुषुप्ती किंवा मूर्छा यापेक्षा वेगळी असते, कारण त्यामध्ये अविद्या असते. मूर्छेमध्ये अविद्या आहे, सुषुप्तीमध्ये अविद्या आहे, पण या ठिकाणी अविद्या नाही तर नैर्गुण्य अशी अवस्था. नैर्गुण्यामध्ये अविद्येचा लय होतो आणि नैर्गुण्य ही लिंग देहाचा नाश होतो, स्थूल देहाचा अभाव या ठिकाणी होतो आणि द्वैत मूल नष्ट होतं आणि शोकमुक्तता येते. हीच अर्जुन गीता यावेळेला कृष्णाने अर्जुनाला जेव्हा गीता विसरली तेव्हा सांगितलेली आहे. म्हणून याही वेळेला पुन्हा एकदा त्याची आठवण त्यांना झाली. याप्रमाणे हा
अध्याय या ठिकाणी समाप्त झाल्यानंतर पुढे सांगायला सुरुवात करतात की ततः परीक्षित विजयवर्य शिक्षया. आता परीक्षित राजा याला राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली. त्यांनी शारद्वत अर्थात कृपाचार्यांना पाचारण केलं आणि कृपाचार्यांना आपलं कुलगुरू प्रस्थापित करून त्याला कुलगुरुत्वाचा मान देऊन त्यांच्याकडून 3 यज्ञ करून घेतले आणि अनेक मोठमोठ्या विद्वान ब्राह्मणांना दक्षिणा दिली. जन्मेजयादी पुत्र त्याला उत्पन्न झाले. उत्तरस्य तनया, उत्तराची जी मुलगी आहे तिच्याबरोबर इरावती नावाची मुलगी अर्थात मामाची मुलगी. आजही आपण मामाच्या मुलीबरोबर लग्न करतो. मामाच्या मुलीबरोबर यांनी लग्न केलं. त्यांच्यापासून 4 मुलं त्यांना झाली. त्यात जन्मेजय हा मुख्य होता. त्यानंतर यज्ञयाग केले. 3 यज्ञ केले गंगेच्या तटाकावरती आणि निजग्राहो जसावीर कलिम दिग्विजय क्वचित. आणि नंतर आता आपलं राज्य कसं चाललेलं आहे हे पाहण्यासाठी रथामध्ये बसले आणि पर्यटन करू लागले. जाता जाता रथात बसल्यामुळे कसे हे तो निजग्राह. आता या ठिकाणी शौनकाने प्रश्न उपस्थित केला, महाराज आम्ही असं ऐकलं की राजा परीक्षित यांनी कलीचा निग्रह केला, कलीला स्थानबद्ध केलं असं आम्ही ऐकलं. सूत म्हणतात हो, मग कलीला नष्ट का नाही केलं म्हणे, त्यांनी स्थानबद्ध का केलं ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात शौनकादिका हो, भगवान गोपालकृष्ण जेव्हा निजधामाला गेले तेव्हा माणसाचं आयुष्य कसं आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सूत म्हणतात शौनकादिका हो, माणसाचं आयुष्य कसं आहे, माणूस हा कसा व्यर्थ जीवन घालवितो. शौनकादिक म्हणतात हे सूत महाराज, आम्हाला काहीतरी जीवनाचं कल्याण ऐकण्यासाठी आम्ही इथं आलेलो. एतदर्थी भगवान आवतो परमर्षिभिः, आणि एवढ्यासाठीच आम्ही आपणाला पाचारण केलं. सूत महाराजाला सगळे शौनकादिक म्हणतात अहो नृलोकम पियेत. अरे लोकांनो, हरी लीलामृतम वचन, हरी लीलामृत वचन, हरी लीलामृतम वचः. भगवंतानी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान अमृतमय, त्याचं प्राशन करा. कारण हे जीवन क्षणात येतं आणि क्षणात जातं. निद्रया रिहते नक्तम. आपल्याला वाटतं खूप जीवन आहे, पण अर्ध जीवन तर झोपेत जातं, अर्ध तर आपण झोपेत घालवतो आणि अर्ध व्यर्थ कामामध्ये घालवतो. निद्रया रिहते नक्तम दिवाचं व्यर्थ कर्म भीही. दिवसा व्यर्थ कर्मामध्ये, निरर्थक कर्मामध्ये आपलं जीवन वेळ जातो आणि रात्री झोपेत जातो. आजच्या भाषेत बोलायचं तर विनाकारण मोबाईलमध्ये आपला वेळ जातो. मोबाईलमधल्या गोष्टी पाहण्यामध्ये आपण कितीतरी वेळ घालवतो. मग या एवढ्या वेळात आपण भजन का बरं करत नाहीत. तेव्हा सूत महाराज तुम्ही आम्हाला कृष्ण कथा सांगा, आमचं जीवनाचं कल्याण होईल. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली हे शौनकादिका हो, जेव्हा परीक्षित हा आपल्या राज्यामध्ये कुठे काय चाललंय याचा शोध घेण्यासाठी पर्यटन करण्यासाठी निघाला, रथावरती आरूढ झाला. त्यांनी शामकर्ण घोडे लावलेले होते आणि आपला ध्वज लावलेला होता. दिग्विजय करत 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 सगळीकडे निघाला. भद्राश्व, केतुमाल, भारत हे सगळे प्रांत आहेत. त्यावेळेला भारत होता, त्याच्याही पलीकडे केतुमाल आहे, त्याच्या पलीकडे भद्राश्व आहे. म्हणजे हिमालय खूप अलीकडे आहे. त्या मानाने हिमालयाच्या पलीकडे पर्यंत आपलं राज्य पसरलेलं होतं, हा त्याचा अर्थ आहे. भद्राश्व, केतुमाल, नंतर भारत, नंतर उत्तर कुरु, नंतर किंपुरुष, या सगळ्या ठिकाणी फिरत 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 आता या सगळ्याचं वर्णन आपल्याला पंचमस्कंधामध्ये पाहायला मिळतं. हे सगळं फिरत 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 आले आणि सगळीकडे जिथं जावं तिथे कोणालाही भेटा. वृद्ध वृद्ध माणसांना हा भेटायचा राजा, नमस्कार करायचा आणि सगळे लोक म्हणायचे काय गोपाल कृष्ण, काय त्यांचं सामर्थ्य, काय त्यांचा मोठेपणा, काय त्यांचं सौंदर्य, आणि काय तुमचे पांडव, तुमचे आजोबा, खरं
आजोबांचं पुण्य अलौकिक आहे. युधिष्ठिराचं, अर्जुनाचं, भीमाचं गुणगान लोक करायचे. जिथं जावं तिथं आपल्या आजोबांची स्तुती यांनी ऐकली, कृष्णाची स्तुती ऐकली. कृष्ण माहात्म्य सूचकम, जिथे जावं तिथं कृष्णाचं महात्म्य, कृष्णाचं वर्णन. आणि हे ऐकल्यानंतर, आता कृष्णाला तर यांनी प्रत्यक्ष पाहिलेलंच नव्हतं, पोटामध्ये जेवढं पाहिलं तेवढंच, पण कृष्णाच्या बद्दलच्या गोष्टी ऐकून कृष्णामध्ये मन तद्रूप झालं. काय कृष्णाचं वर्णन ऐकता 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 बस कृष्णाची भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये लागली. आणि मग फिरत 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 एका ठिकाणी हा राजा गेला, परीक्षित गेला. तिथे एक संवाद त्याने ऐकला. कोणाचा संवाद चालला होता? एका बैलाचा आणि एका गाईचा संवाद चाललेला होता. धर्माने बैलाचं रूप धारण केलेलं होतं आणि तो 3 पायाने लंगडा, एकच पाय एकाच पायावर उभा होता. आणि तो गाईला विचारत होता, का ग गाई, कशामुळे रडतेस तू? पहा, आता हा खरं म्हणजे दुःखी आहे, पण दुसऱ्याचं दुःख विचारलं पाहिजे. आपण तर दुःखी आहोतच हो, पण दुसऱ्याचं दुःख विचारा ना काहीतरी. तो दुसऱ्याचं दुःख, इतरांचं दुःख, इतरांची वेदना विचारत तो गाईला म्हणतो, का ग तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का आले? का ग गाई तू रडतेस का? अरे क्षमाणा स्त्रियौर बिबालान, का ग तुझं तोंड म्लान का दिसते? काय झालं तुला? दूरे बंधुम शोचसी कंचनांब, हे आंब, हे आई तू काय कशासाठी रडतेस, कशासाठी दुःख करतेस? मला 3 पाय नाहीयेत म्हणून तुला दुःख वाटतंय का? माझी एका पायावर मी उभा आहे म्हणून तुला दुःख वाटतंय का? का कुणी तुझं रक्षण करणारं शिल्लक राहिलं नाही म्हणून तुला दुःख वाटतंय का? स्त्रियांचं रक्षण करणारा, बालांचं रक्षण करणारा कुणी राहिलं नाही म्हणून तुला दुःख वाटतंय का? ब्राह्मण लोक वेद शिकत नाहीत म्हणून तू दुःखी झालीस? कशामुळं? तुझं दुःख तरी सांग. तुला असं वाटतं का क्षत्रिय या जगात शिल्लक राहिले नाहीत आणि सगळं राष्ट्र हे बलहीन झालं असं तुला वाटतंय? स्नान व्यायोन्मुख जीवलोकम, का लोक केवळ स्वार्थी झाले, केवळ आंघोळ, आपलं नटणं मुरडणं, ब्युटी पार्लरमध्ये जाणं आणि केवळ स्वतःचा खा पी मौज कर, वस्त्र प्रावरण अलंकार दागदागिने पंचपक्वान्नाचं भोजन हॉटेलिंग एवढं करणार, धर्माच्या नावाने शून्य, असं वर्णन त्यांनी केलंय. स्नान व्यवायोन्मुख जीवलोकम, केवळ आंघोळ, केवळ स्वतःचं सौंदर्य प्रसाधन, केवळ खाणं पिणं आणि झोपणं एवढंच लोक करायलेत म्हणून तुला दुःख वाटतंय का? पहा, पृथ्वीला दुःख वाटतं, पर्यावरणाला दुःख वाटतं. लोक जर अधार्मिक झाले तर पर्यावरण दुःखी होतं, समाज तर दुःखी होतोच, पण पृथ्वी सुद्धा दुःखी होते. आपण म्हणतो ना, पापभूमी से भारी, सगळ्यात भारी काय आहे तर पाप जमिनीला भारी होतं आणि म्हणून तिला बाकी कशाचं ओझं होत नाही, पापाचं मात्र ओझं होतं. याप्रमाणे तो प्रश्न विचारतो आणि हे विचारल्यानंतर काले नाव बलिनाम बली असा सुरार्चितम की मृतमंब सौभगम. आणि तुला असं वाटतं का की गोपाल कृष्ण या जगातून निघून गेले म्हणून तुझं सौभाग्य संपलं, तू आता अभागी झालीस असं तुला वाटतं म्हणून दुःखी आहेस का? असं विचारल्यानंतर धरणी, पृथ्वी ही गाईचं रूप धारण करून त्या ठिकाणी उभी आहे. ती बोलायला लागते, भवान ही वेद तत्सर्वम. ती म्हणते, महाराज आपल्याला तर सर्व माहित आहे, आपण सर्व जाणता. तुम्हाला माहित आहे की तुमचे 4 पाय होते, आता एकच पाय शिल्लक राहिला. कोणते पाय? तप, शौच, दया आणि सत्य. हे धर्माचे 4 पाय आहेत. या 4 पायावर धर्म उभा आहे. तप, शौच, शौच म्हणजे शुद्धता, मग ती शुद्धता मानसिक शुद्धता आणि शारीरिक शुद्धता. दया आणि सत्य, त्यापैकी ते म्हणतात या दयेची जी जागा आहे ती उन्मादाने घेतली, तपाची जागा गर्वाने घेतली. तप संपलं आणि गर्व लोकांना वाटू लागला. तपाची जागा गर्वाने घेतली, शुद्धीची जागा आसक्तीने घेतली, दयेची जागा उन्मादाने घेतली आणि सत्य
थोडं फार शिल्लक राहिलं, बाकी असत्यच आहे. असत्याच्या राई सत्य राई तुके नसेल जी. असत्याच्या राई एवढाल्या पर्वत केवळ असत्याचे, आणि सत्य थोडे शिल्लक राहिलं नाही, एक कणभर. तेही संपुष्टात येणार होतं. कलीने त्याच्यावरती आक्रमण केलं आणि सत्याचा पाय तोडण्याचा प्रयत्न कली करू लागलेला आहे. या ठिकाणी 39 महागुण सांगितलेले आहेत. हे 39 महागुण धर्माचे आहेत. धर्म या 39 गुणावर, ईश्वर या 39 गुणांनी युक्त असतो. कोणतं? सत्य, शौच, दया, शांती, त्याग, संतोष, आर्जव. आर्जव म्हणजे नम्रता, शम, दम, तप, साम्य, तितिक्षा, उपरती, ज्ञान, विरक्ती, ऐश्वर्य, शौर्य, तेज, बल, स्मृती. स्वातंत्र्य हे सुद्धा आहे. आपण जे स्वातंत्र्यासाठी संग्राम केला, कालच आपण 9 ऑगस्ट साजरा केला यामध्ये, आणि आता 15 ऑगस्ट साजरा करणार. हे स्वातंत्र्य आपण प्राप्त केलं. क्रांती दिन आपण साजरा केला. हे स्वातंत्र्य कशासाठी? स्वातंत्र्य हे धर्माचं लक्षण आहे. स्वातंत्र्य नसेल तर माणसाला धर्मकर्म करता येत नाही. स्वातंत्र्य हा देवाचा सुद्धा गुणधर्म आहे. म्हणून स्वतंत्रते भगवती, स्वतंत्रतेला भगवती देवी म्हटलंय स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. तेव्हा स्वातंत्र्य म्हणजे देवीचं स्वरूप आहे. स्वातंत्र्य हे प्रत्येकाच्या जवळ. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, हे खरं आहे, पण अग्नीमधलं तेज म्हणजे स्वातंत्र्य. त्याचप्रमाणे समुद्रामधलं गांभीर्य म्हणजे स्वातंत्र्य, सूर्यामधली उष्णता म्हणजे स्वातंत्र्य, चंद्रामधली शीतलता म्हणजे स्वातंत्र्य, किंवा कुसुमा म्हणजे फुलांच्या मध्ये असलेला जो कोमलपणा आहे आणि सुगंध आहे ते त्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली असं वर्णन केलंय. ही स्वतंत्रते भगवते विलसते. ही जी लाली तुझी आहे ती स्वतंत्रतेची आहे, आणि तुलाच योगीजन परब्रह्म वदती असं म्हणतात. आणि हे सगळं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सगळं अभ्यासलं होतं. सगळं अध्यात्म, सगळं ज्ञान त्यांच्याजवळ होतं, आणि त्याचा सगळा निष्कर्ष या स्वातंत्र्याच्या सूक्तामध्ये त्यांनी गायलेला आहे. असो, याप्रमाणे स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यम कौशलम कांती, ही स्वतंत्रता, हे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मध्ये असलेलं तेज. म्हणून जेव्हा आपल्याला औरंगजेबाचा जरी या ठिकाणी मृत्यू झालेला नसला त्यावेळेला, तरी सुद्धा 1707ला त्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या आधीच 5-25 वर्ष समर्थ रामदास स्वामी म्हणतात, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, बुडाला औरंग्या पापी बुडाला, आणि उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. इथे स्वातंत्र्य, धर्माचं स्वातंत्र्य. आम्हाला आंघोळ करता आली पाहिजे, आम्हाला पूजा अर्चा करता आली पाहिजे, आम्हाला आमचं संध्या पूजा ध्यान धारणा करण्यासाठी जी एक मनाची शांतता लागते ते स्वातंत्र्याशिवाय शक्य नाही. म्हणून ते म्हणतात स्वातंत्र्यम कौशलम कांती धैर्यम मार्दवमेव च. धैर्य, त्याचप्रमाणे मार्दव म्हणजे मृदुता, प्रागल्भ्यम प्रश्रय शीलम प्रगल्भता. प्रश्रय म्हणजे नम्रता, शील आणि ओज बल, आणि भग म्हणजे ऐश्वर्य. त्याचप्रमाणे गांभीर्य, स्थैर्य, आस्तिक्य, कीर्तिमानपणा. त्याचप्रमाणे अहंकृती रहितता. एते चान्येच भगवन नित्यायत्र महागुणाः. हे 39 महागुण आहेत, नुसते गुण नाहीत. हे भगवंताजवळ हे 39 गुण असतात. या 39 गुणांचा साठा भगवंताजवळ असतो, म्हणून त्याला आपण भगवान म्हणतो. प्रार्थ्या महत्वमिच्छद्भिर वियंती स्म तर्हि चेत. आणि याप्रमाणे या गुणांनी युक्त जो आहे तो भगवान आहे. आणि हे देवी हा धर्म बोलतो की तू या ठिकाणी भगवंताची खरोखर पत्नी आहेस, आणि तू रडू नकोस. तू रडते कशासाठी? ती म्हणते, अहो ज्या क्षणी भगवान या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले त्यावेळेला त्यांच्या पायांनी मी शहारत होते, त्यांचे पदांकुर माझ्यावरती, त्यांचे
पावलं माझ्यावरती पडत असताना माझ्या अंगावर शहारे उठत होते. स्थैर्यम समान रोमोत्सवो मम यदंग्री विटंकिताया. ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण गोकुळामधून तुरतुर चालत होते, मथुरेमध्ये जात होते, आतापर्यंत त्यांचे पावलं माझ्यावरती होते. मला त्यांचे पावलं पडले की माझ्या मनावर एक प्रकारचा आनंद मनामध्ये निर्माण व्हायचा आणि अंगावर रोमांच उभे राहायचे. पण ज्या क्षणी भगवान माझ्यापासून दूर गेले त्या क्षणी मी सौभाग्यहीन झाले असं मला वाटायला लागले. आणि असं बोलत असतानाच तिथे परीक्षित राजे आले. यत्र प्राची सरस्वती, जिथे सरस्वती नदी ही पूर्वेकडे वळते किंवा पूर्व वाहिनी सरस्वती होते, ही पूर्व वाहिनी झालेल्या सरस्वतीच्या ठिकाणी ज्यांचा संवाद चाललेला होता तिथे परीक्षित राजे आले. आणि त्यांनी पाहिलं, एक चित्र पाहिलं. काय चित्र पाहिलं? तत्र गो मिथुनम राजा हन्यमान मनाथवत. तिथे एक गृहस्थ ज्यांनी राजाचा वेश धारण केलेला आहे, डोक्याला किरीट धारण केलेला आहे, अंगावर वस्त्र धारण केलेले आहेत आणि पायामधल्या जोड्यासह तो या गाईला लाथा मारतोय, बैलाला लाथा मारतोय. हे त्यांनी पाहिल्याबरोबर आणि हे सहन करताय. तत्र गो मिथुनम राजा हन्यमान मनाथवत. हन्यमान मनाथवत, अनाथवत, जणू काही यांना कुणी रक्षण करता नाही, यांचं कुणी रक्षण करणारा नाही, अशा पद्धतीने पायाने लाथा मारताना पाहता क्षणीच राजा चिडला. राजा त्याचा डोळे लाल झाले आणि दंडहस्तमच वृषलम, त्याच्या हातामध्ये दंडा होता, मोठी काठी होती, तो वृषल होता, तो कुणीतरी नीच होता आणि फक्त राजाचे वस्त्र तेवढे धारण केलेले होते. बैल पांढरा स्वच्छ होता. वृषम मृणाल धवलम, मृणाल म्हणजे कमलाप्रमाणे, पांढऱ्या स्वच्छ कमलाप्रमाणे हा बैल होता, पांढरा शुभ्र आणि थरथर 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 कापत होता. 3 पाय आधीच तुटलेले होते, एका पायावर बिचारा उभा होता. बेपमानम पदैकेन, अंगातून घाम निघत होता, थरथर कापत होता आणि त्याला हा नीच पायाने लाथा मारत होता. आणि ही कामदुघा असलेली गाय कामधेनू जणू ती उभी होती, ती देखील दीन वाणीपणाने अत्यंत डोळ्यातून पाणी अश्रुधारा वाहत असलेली आणि ती सहन करत होती, ह्या लाथा सहन करत होती. बिभत्साम साश्रुबदनाम, बिभत्साम, तिच्याजवळ वासरू नव्हतं. गाय म्हटलं की वासरू पाहिजे, पण बिभत्साम, वासरू नाहीये तिच्याजवळ. बिचारी आपल्या मुलाबाळापासून दुरावलेली आहे आणि डोळ्यातून सारख्या अश्रू चालू आहेत. प्रपंचरथमारूढा, आणि तेवढ्यात राजा याच्यातून उतरला रथामधून आणि एकदम त्यांनी त्या नीचाला मोठ्या शब्दामध्ये बोलायला सुरुवात केली. का रे, ए नीचा, कोण आहेस तू? आणि राजासारखा नुसतं वस्त्र धारण करतोस, नरदेवोशीर वेषेण, राजासारखं वस्त्र धारण केलं म्हणजे राजा होत नसतो. तू केवळ एका नटाप्रमाणेच आहेस. कोण तू आणि हे काय करू लागलास? लाथा मारतोस गाईला, बैलांना लाथा मारतोस. तुला काही ज्ञान आहे का नाही? तुला काय वाटतं? कृष्ण या जगातून दूर गेले, निजधामाला गेले म्हणजे धर्म संपला काय? माझ्यातली ताकद संपली काय? अर्जुन निघून गेले म्हणून काय झालं? गांडीव धनुष्य धारण करणारे अर्जुन नसले तरी मी त्यांचा नातू या ठिकाणी जिवंत आहे. जस्तोम कृष्णे गते दूरम सह गांडीव धन्वना. तू कोण आहेस सांग आणि असं का करतोस? आणि मग दुसऱ्या शब्दामध्ये गाईला म्हणतात, हे गाई, रडू नकोस. तू का रडतेस? तुझं संरक्षण करायला मी आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला कोणी हात लावू शकणार नाही. मा रोधीरंब भद्रंते खलानं महिशास्तरी. मी या सगळ्या खलांचा शास्ता आहे, सगळ्या दुष्टांचं शासन करणारा मी आहे आणि तू काळजी करू नकोस. आणि बैलांना सांगितलं की तुमचे हे सगळे पाय कुठे गेले? 3 पाय कुठे गेले? एका पायावर तुम्ही उभा आहात. राजाचा धर्मच आहे तुमचं रक्षण करणं. राज्ञा ही परमो धर्म स्वधर्म स्थानुपालनम. राजाचा धर्मच स्वधर्माचं
अनुपालन करणं आहे. तेव्हा मी या धर्माचा या ठिकाणी धर्म मी परिपालित करणार आहे, धर्माचं वहन करणार आहे. तेव्हा तू काही काळजी करू नकोस. आणि आगस्कृत निरंकुशः हा कोण? आगस्कृत निरंकुशः त्याला वाटत असेल की माझ्यावर कोणाचं नियंत्रण नाही, परंतु मी नियंत्रण करणार आहे. हा कुणीतरी एक असा नीच दिसतोय जो सर्वांना दहशत निर्माण करणारा दहशतवादी. त्या दहशतवाद्याला बरोबर मी जागेवर आणतो. आणि असं म्हटल्याबरोबर धर्माने हात जोडले, बैलाने हात जोडले, म्हणाले महाराज अहो मी धर्म आहे. आणि सूत म्हणतात शौनकादिका हो एतद्व पांडवे या नाम. त्यांनी सांगितलं की आपण महाराज पांडूचे वंशज आहात, मला माहित आहे. कृष्ण आणि कृष्णाचे बरोबर पांडव जरी निजधामाला गेलेले असले तरी आपण या ठिकाणी आहात, तेव्हा आम्हाला भीती वाटण्याचं काही कारण नाही. दैव म्हणणे परे कर्म स्वभाव परे प्रभू. याप्रमाणे दुःखाचं कारण ही परिस्थिती आहे. परिस्थितीच अशी आली की आम्हाला दुःख करावं लागतंय. राजा म्हणतात धर्म प्रवेशी धर्मज्ञ. आपण धर्म बोलता, आपण कोण आहात? आपण देव आहात का? आपण धर्मराज आहात का? आणि तुमचे हे पाय कुठे गेले? तपः शौचम दया सत्यमिति पादा कृते कृताः. हे ते म्हणाले तप शौच दया आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आहेत. त्यापैकी तप हे गर्वाने नष्ट झालं, शौच हे आसक्तीने, दया ही उन्मादाने आणि सत्य याच्यावर असत्याचा प्रभाव होऊ लागलाय. तप पावित्र्य दया आणि सत्य हे मुख्य पाय आहेत. तर यातले 3 पाय गेलेत. एक 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 युगामध्ये एक एक पाय माझा जातो. या ठिकाणी एका पायाने मी या ठिकाणी आता या कलियुगामध्ये वावरतोय. पतितम पादयोर वीरः. आणि तेवढ्यात राजाने हातात तलवार काढली आणि याच्यावरती उपसली. अब्रह्मण्य द्रुपद्याजाः. काय रे आत्ताच्या आत्ता तुला ठार करतो म्हणून राजा धावत पुढे आला. राजा धावत पुढे आल्याबरोबर हा कली होता. या कलीने हात जोडले, महाराज नका, मी तुम्हाला शरण आलो, मला मारू नका. पतितम पादयोर वीरः. शरण आलेल्याला मारायचं नसतं. शरण आलेल्याला प्रपन्न जो आहे, विरथ जो आहे, त्याला मारायचं नाही, असा नियम आहे, धर्मशास्त्र आहे. तो घाबरून थरथर थरथर कापू लागला, भयविभल झाला. मला मारू नका, मी तुमचा शेवटी नौकर आहे. सांगा बरं, मी तुमच्या म्हणण्याच्या बाहेर जाणार नाही. मला फक्त मारू नका, मला जीवदान द्या. जीवदान द्या म्हटल्याबरोबर राजाने सांगितलं ठीक आहे, तुला अभय, बोल, तुझं काय म्हणणं आहे? म्हणे काही नाही. कली बोलू लागला, यत्र क्वचन वत्सामी. महाराज अहो हा नियमच आहे, हा युगच माझं आहे, या युगावर माझा अधिकार आहे. कलयुग आहे आणि कलयुग याच्यावरती माझा अधिकार असल्यामुळं मला या युगात प्रवेश करणं आवश्यक आहे. पण आता तुम्ही आहात, तुम्ही धर्मज्ञ आहात, तुम्ही पांडवाचे नातू आहात, तेव्हा धर्म करणारे धर्मिष्ठ आहात, तेव्हा तुम्हाला मी त्रास देणार नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी वागेन, फक्त मला राहायला जागा द्या. यत्र क्वचन वत्सामी. मी कुठे राहू सांगा, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी राहतो. ते म्हणे हा आज्ञेप्रमाणे राहतो, हो, मला फक्त मला राहण्यापुरती जागा द्या. एवढी मोठी पृथ्वी तुमचीच आहे, त्यातली एक 5 फुटाची जागा मला राहायला द्या, बाकी मला काहीच नको. असं म्हटल्याबरोबर सूत म्हणतात शौनकादिका हो, त्याने म्हणजे तू मागून घे, तुला काय पाहिजे, तुला कोणकोणत्या जागा पाहिजेत मागून घे. त्यांनी सांगितलं मला द्यूत ही माझी जागा मला द्या, मदिरा प्राशन ही जागा मला द्या, स्त्री संघ ही एक जागा मला द्या, आणि हिंसा, ज्या ठिकाणी हिंसा चालते तिथं मला राहायला जागा द्या. मी माझं काम करतो. जिथे द्यूत चालतं, जिथे लोक पैशावर पत्ते खेळतात, मटका चालतो, ती जागा मला द्या. जिथे दारूचे अड्डे आहेत ती जागा मला, आणि जिथे वाईट स्त्रियांचे स्थान आहेत ती जागा मला द्या. असं म्हटल्याबरोबर राजा म्हणाला ठीक आहे, काही हरकत नाही, ह्या जागा तुला दिल्या, आता जा इथून. तरी तो थांबलाच. म्हणजे काय झालं तुला, बस झाले ना 4 जागा, पुनश्च याचमानाय. नाही महाराज,
एवढ्या जागा पुरत नाहीत मला, पुरत नाहीत. तू तर म्हणला मला थोड्या जागा द्या, बरोबर आहे, पण माझा परिवार खूप मोठा आहे. मी, माझी पत्नी आहे, माझे मुलं आहेत, माझे नातू आहेत, माझे पणतू आहेत, माझ्यापासून खूप परिवार निर्माण झालेला आहे. हो, राग, लोभ, मत्सर, क्रोध हे सगळे आहेतच ना माझे. तेव्हा या सर्वांना मला कुठेतरी, प्रत्येकाला वेगवेगळे बंगले लागतात. आजकाल एका घरामध्ये कोणी राहत नाही. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या बेडरूम वेगळ्या पाहिजेत, प्रत्येकाचे राहण्या खाण्याच्या स्वयंपाकघराची स्थिती वेगळी पाहिजे, प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे. हो म्हणले, बरोबर आहे. अमुनी पंचस्थानानी, मग पुन्हा कोणते स्थान पाहिजेत? ते म्हणले, मला खोटं बोलणे ही जागा मला द्या. जिथं खोटं लोक बोलतील तिथे मला प्रवेश पाहिजे. मदम, जिथे मद आहे, गर्विष्ठपणा आहे, ती एक जागा मला द्या. जिथे इच्छा, काम, लोकांच्या वस्तू हरण करण्याची इच्छा ज्यांना होते ती जागा मला द्या. आणि रजो, रज म्हणजे ज्या भोग प्रवृत्ती, ही भोग प्रवृत्तीची जागा मला द्या. आणि वैरम, जिथे वैर आहे, भांडण आहे, ती जागा मला द्या. ह्या 5 जागा मला अजून पाहिजेत. ह्या 5 जागा मला दिल्या की बस माझ्या मुलाबाळांचं कल्याण होईल, माझ्या सर्व नातूपणतूही तिथं राहतील, एवढ्या मला जागा पुरेशा आहेत. असं म्हटल्यावर अमुनी पंचस्थानानी, पुन्हा हे 5 जागा म्हणजे 9 जागा दिल्या. आधीच्या 4 आणि ह्या 5, अशा 9 ठिकाणी त्यांनी आपले बंगले उभे केले आणि तो निघून गेला. प्रतिसंध, आश्वास्य, आणि त्याला स्थानबद्ध केलं त्या ठिकाणी. पण हे लक्षात ठेव म्हणले, कली, इथून पुढं दुसरीकडे जायचं नाही. ह्या जागा सोडून दुसरीकडे अतिक्रमण करायचं नाही. ही माझी, ती माझी करायचं नाही. जेवढ्या जागा दिले तिथंच राहायचं, दुसऱ्याची जागा घ्यायची नाही. नाही म्हणाले, अतिक्रमण करणार नाही, लोकांची जागा घेणार नाही, मी माझ्या जागेत राहील. स्थानबद्ध केलं. थोडक्यात आज जसं मिसाखाली अटक करतात त्याप्रमाणे स्थानबद्ध केलं. आणि आश्वासन घेतलं त्याच्याकडून, शाब्दिक आश्वासन घेतलं. ज्यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला मारलं का नाही, ते म्हणे नाही, अहो आता युगच त्याच आहे, त्याला काय करणार. आपल्याला, आपण फक्त नियंत्रण करू शकतो. अहो ज्या वेळेला या आपल्याकडे हा करोना आला, करोनाने सगळं जग बाधित झालं, मग आपण काय केलं म्हणजे औषधं निर्माण केले, ज्यामुळं करोना आटोक्यात येईल असे औषधं निर्माण केले. आणि त्याच्या लसी घेतल्या, म्हणजे काय केलं, प्रतिबंधितच केलं ना. शेवटी ज्या ज्या गोष्टी जगामध्ये युगधर्माने येणार आहेत ते येणारच आहेत. आणि मग आपण म्हणतो करोना चांगला का वाईट, सांगा बरं. वाईट, हो करोना वाईट, त्याने हजारो लोक मृत्युमुखी पडले, बरोबर आहे. पण करोना चांगला, कारण त्यामुळं ऑनलाईनची सोय झाली. तर करोना नसता तर आपल्याला ऑनलाईन जमलंच नसतं, आणि कुणी आलंही नसतं आणि केलंही नसतं. तेव्हा काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी वाईट आहेत. असो, त्याप्रमाणे कली सुद्धा काही वेळेला चांगला आहे आणि काही वेळेला वाईट आहे. ते म्हणतात एष एको महान गुणान, याचा एक महान गुण आहे कीर्तनादेव. केवळ तुम्ही कीर्तन करा, नामस्मरण करा, तुम्ही मुक्त व्हाल. बाकीच्या एरवी इतर युगामध्ये कोणाला यज्ञयाग करावा लागतो, कुठे तपश्चर्या करावी लागते, कुठे होम हवन करावं लागतं, कुठे पूजा अर्चा करावी लागते. पण कलौकतात हरिकीर्तनात, कलियुगामध्ये फक्त हरिकीर्तन तुम्हाला मुक्तीसाठी उपयुक्त आहे. म्हणून ते म्हणतात कलेर दोषनिधे राजन, हे राजा, कली हा दोषाचा सागर आहे, कली हा दोषाचा समुद्र आहे. पण त्यात एक गुण चांगला आहे, माणसाने दोष पाहू नयेत, गुण पाहावा. कोणता गुण आहे हे पाहावं, दोष पाहू नयेत. अहो विष हे विषच आहे ना, विषामध्ये काय, मारण्याचाच गुण आहे, बरोबर आहे. सर्पाचं विष आहे समजा, ते काय करतो, सर्पाचं विष, हा सर्पाचं विष मारतं ना लोकांना, हो, त्यामध्ये विष हे मारणारच आहे. पण त्यात एक गुण आहे. कोणता गुण आहे म्हणे, ज्याला साप चावलेला असतो त्याला त्याच विषाचा उतारा चालतो, त्याला सर्पाच्याच विषाचा उतारा चालतो, त्याला तेवढाच एक गुण त्याच्यामध्ये चांगला आहे. म्हणून ते म्हणतात की किती मोठा कली हा वाईट असला तरी एक गुण चांगला आहे. असो, त्याप्रमाणे म्हणून कलीचं निग्रह केला, कलीला ठार मारलं नाही. मग काय केलं, निग्रह. निग्रह म्हणजे त्याला स्थानबद्ध करून टाकलं, त्याला एखाद्या त्या दिलेल्या स्थानामध्ये बांधून टाकलं. आणि पुढे ते म्हणतात अशा पद्धतीने
सूत म्हणतात शौनकादिका हो यो वै द्रोण्यस्त्र विप्लुष्टो न मातुर्दरे मृतः. आता त्यांनी सांगायला सुरुवात केली की 18व्या अध्यायात ते सांगतात, याप्रमाणे कलीचा निग्रह केल्यानंतर राजा हा दररोज पर्यटन करत होता. इकडे जा तिकडे जा तिकडे जा, कोण कसं वागतंय, कोणाच्या वृत्ती कशा आहेत, कोणाची भूमिका कशी आहे, कोण कसं चांगलं वागतंय का वाईट वागतंय, कलेचा प्रभाव कोणाकोणावर झालाय, जप तप नीट चाललेत का, लोक मुनी हे सुद्धा चांगल्या पद्धतीच्या तपश्चर्या करतात का, हे पाहत 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 तो निघालेला होता. आणि याप्रमाणे एकदा सूत म्हणतात शौनकादिका हो अहो अयम जन्म मृतोद्यहा स्म. आणि सूत शौनकादिकाला म्हणतात, खरोखर माझं किती भाग्य आहे, तुम्ही माझ्या या ठिकाणी माझं पुराण ऐकायला आलेलं आहात. अहो मी या ठिकाणी फार सुंदर विवेचन केलंय. सूत हे नीच अशा वर्गामध्ये ब्राह्मण स्त्री आणि इतर जातीचा पुरुष यांच्यापासून जी संतती होती ती सूत. तेव्हा मी निम्न वर्गातला आहे, निम्न जातीतला आहे. पण जसं नामदेव महाराजांनी म्हटलंय ना, कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी अपवित्रेतीयसी म्हणू नये. कुश्चळ भूमीवरी कावळ्याच्या विष्ठेमधून पिंपळ जन्माला येतो. मग कावळ्याची विष्ठा वाईट आहे म्हणून पिंपळ हा अपवित्र होईल काय? नाही होणार, कारण पिंपळ पवित्रच आहे. तसं सूत म्हणतात शौनकादिका हो अहो मी नीच जातीत जन्माला आलो तरी सुद्धा तुम्ही माझं या ठिकाणी पुराण ऐकायला आलात, किती माझं मोठं भाग्य आहे. आणि मला कृष्णकथा सांगायला मिळते. माझं मुख खरोखर माझ्या मुखामध्ये खऱ्या अर्थाने पावित्र्य त्यामुळेच निर्माण झाले. शेषम पुन्हा अत्यंत तमो मुकुंदा, मुकुंदाचं नाव माझ्या तोंडून निघतंय म्हणून माझं मुख पवित्र झालंय. आणि नाहीतर मग मी देखील सामान्य कुटुंबातला एका नीच वर्गातला, माझ्यामध्ये काय क्षमता आहे खरं म्हणजे. आणि आपण सगळे ज्ञानी आहात. हे शौनकादिक ज्ञानी होते, खूप विचारदर्शी होते, पण सूताचं सगळे ऐकत होते. ते म्हणतात अहो तुम्ही प्रश्न विचारता आणि मला उत्तर द्यावं लागतं. न भक्पतत्व समम पतत्रिणः. ज्ञानेश्वर माऊलींनी जसं उदाहरण दिले तसं उदाहरण या ठिकाणी त्यांनी दिले. कोणतं? की पाखी फुटे पाखरू गगनी नुडे तरी काही करू. तेव्हा एखाद्या घरट्यामध्ये एखादी पक्षी पिलांना जन्म देते आणि जोपर्यंत त्याला पंख फुटत नाही तोपर्यंत त्याचं रक्षण करते. एकदा पंख फुटले की तो आकाशामध्ये उडायला लागतो. पंख फुटल्यावर कोणी घरट्यात बसल काय? नाही. ते म्हणतात नभः पतन्त्यात्म समम पतत्रिणः. नभः पतन्त्यात्म. अहो राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे. माऊलींनी भागवताचाच संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे असं मला वाटतं. जेव्हा गीतेवर टीका करत होते माऊली, तेव्हा टीका तर यापूर्वी अनेकांनी केल्या. शंकराचार्यांनी केल्या, रामानुजाचार्यांनी केल्या, त्याप्रमाणे वेगवेगळ्या मंडळींनी टीका केल्या, मध्वाचार्यांनी केल्या. गीतेवर कोणी कोणी टीका केल्या नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात अहो लोक म्हणतील तुम्ही काय टीका करता ज्ञानेश्वरी लिहून, यापेक्षा मोठमोठ्या टीका लोकांच्या आहेत. ज्ञानेश्वर म्हणतात बरोबर आहे ना, इतरांच्या टीका असतील, पण काय अहो पाखी फुटे पाखरू. पंख फुटलेलं पाखरू काय घरट्यात बसेल का? ते आकाशात उडणारच. तुम्ही म्हणाल आकाशामध्ये गरुड उडतात, मग काय बाकीच्यांनी उडू नये का? बाकीच्यांनी काय उडू नये का? आकाशात गरुड उडतात म्हणून काय चिमणीने उडू नये का? चिमणीने सुद्धा आपापल्या शक्तीने उडावंच. राजहंसाचे चालणे जगी चालावे कवणे आणि काही कुंटीपणे चालावे की. राजहंसाचं चालणं कुणाचं नसतं म्हणे. राजहंस काय चालतो? डौलात चालतो. मग बाकीच्याने काय चालू नये का? चालण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तेव्हा माऊलींनी मोठ्या कौशल्याने आपला अधिकारही सिद्ध केला आहे आणि अज्ञानही असून सुद्धा मी या क्षेत्रामध्ये कसं विवरण करतो हे सांगितलंय. तसं इथं सूत म्हणतात नभः पतन्त्यात्म समः पतन्त्रिणः. आकाशामध्ये उडण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, पक्ष्यांना आहे. घार उडते, गरुड उडतो, पण बाकीचे काही उडू नयेत का? बाकीच्या फुलपाखरांनी सुद्धा उडावंच. त्याप्रमाणे भगवंताच्या कथा सगळ्यांनीच गाव्यात. अमुक व्यासांनी गायल्या म्हणून काय झालं?
मोठमोठ्या लोकांनी भागवत सांगितलं म्हणून काय झालं, मी सांगू नये असं थोडंच आहे, मला जेवढं जमतं तेवढं मी सांगेलच असं सूतही म्हणतात आणि मी सुद्धा म्हणतो. तेव्हा असो, याप्रमाणे एकदा धनुर्धम्य वितरण मृगयाम वने, एकदा परीक्षित राजे त्याने हातामध्ये धनुष्य घेतलं आणि मृगया करण्यासाठी वनामध्ये निघाले. मृगया करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या मृगया, अरण्यामध्ये मोठ्या मृगांच्या, आणि ही क्षत्रियांचा धर्मच आहे मृगया करणं. याप्रमाणे मृगया करण्यासाठी निघाला, हातात धनुष्य घेतलं, फिरले. मृगानुगता, मृगाच्या मागं फिरत 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 लवकर काही त्या ठिकाणी मृगया सापडत नाही. फिरत फिरत परिश्रम झाले आणि निघताना गडबड झाली. एक टोप जो त्यांनी धारण केला तो टोप खूप जुना पडलेला होता. तो टोप रत्नजडित होता. तो पाहिल्याबरोबर राजा म्हणाला, हा टोप द्या आज घालायला. अरे म्हणले खूप दिवसाचा आहे, असू द्या म्हणले, एकदम बघतो मला जमतो का. आणि स्वतःच्या डोक्यावरती अगदी फिट बसल्यामुळं, योग्य आल्यामुळं राजाने तो टोप तसाच ठेवला आणि वनामध्ये मृगयेला गेला. टोप डोक्यावर होता, तसाच मृगया केली. मृगया करता करता श्रांत झाला, थकून गेला. दुपारचे 12 वाजले, 1 वाजला. भूक लागली, तहान लागली. ज्या वेळेला भूक लागते माणसाला, तहान लागते, त्यावेळेला काही सुचत नाही. रागही त्यावेळेला ताबडतोब येत असतो. क्षुधितच तृषतो भृशम, भूक लागली, तहान लागली, घामघाम झाला, ऊन मी म्हणतंय, आणि मृगया मिळाली नाही. वनामध्ये फिरता फिरता कुठं पाणी मिळालं नाही. कुठं पाणी मिळतं का म्हणून पाहण्यासाठी एका ठिकाणी आले, तर एक आश्रम दिसला. अरे आश्रम दिसतोय, नक्की आपल्याला पाणी मिळेल. आश्रम, श्रम जिथे नष्ट होतात तो आश्रम. ददर्श मुनिमासीनम, आणि त्या आश्रमामध्ये मुनी दिसले, डोळे झाकलेले, मिलित लोचन. डोळे झाकलेले मुनी पाहिले, अरे म्हणले कुणीतरी आहे, आश्रम काही रिकामा नाही, डोळे झाकलेले कुणीतरी दिसतंय. आणि हे मुनी अर्थात हा शमीक ऋषीचा आश्रम होता. आणि हे शमीक ऋषी शांत डोळे झाकून त्याने आत्मा ब्रह्मांडाला नेला होता, समाधी लावला होता. त्यांनी प्राण, अपान, व्यान, उदान हे सगळे आत्मसात करून प्रतिरुद्धेंद्रिय प्राण, सगळा प्राण आपल्यामध्ये ओढून घेतला होता, सगळे इंद्रिय आपल्यामध्ये घेतले होते आणि भगवंताकडे सगळी वृत्ती लावलेली होती. ते कसे होते तर विप्रकिरण जटाच्छन्नम, जटाजूट धारण केलेले, सगळीकडे जटा पसरलेल्या, आणि अंगामध्ये एक रुरू नावाच्या हरणाचं आजीन म्हणजे जे कातड आहे ते घातलेलं होतं. आणि यावेळेला राजाचं घसा कोरडा पडला. आता पाणी पाहिजे म्हणजे पाहिजेच, घोटभर तर का होईना पाणी पाहिजे. विश्रुताल रुदकम, घसा कोरडा पडला. आवाज दिला, मुनी महाराज, मुनी महाराज, औ तपस्वी महाराज उठा. आवाज दिला, घसा कोरडा पडला, भूक लागली, तहान लागली, आणि कुणी उत्तर देईना म्हटल्यावर राजा म्हणायला लागला, अरे काय हो, असं कुठं असतं का? आश्रम कसा असावा? आश्रमामध्ये लोकांनी आल्याबरोबर, अहो मी राजा आहे, माझी काहीतरी अतिथी म्हणून काहीतरी सेवा केली पाहिजे. तृणानी भूमी रुदकम, आश्रमामध्ये कशी सेवा करावी याचे नियम आहेत. निदान बसायला आसन द्यावं. तृण, काही तुमच्या आसन तुमच्याकडे नसत तर निदान गवत अंथरा, त्या गवतावर बसू द्या. तृणानी भूमी रुदकम, त्याप्रमाणे पाणी प्यायला द्या. बाकी फळं देऊ नका, दूध देऊ नका, पण पाणी तर द्या. आणि निदान गोड बोला, वाक चातुर्यांची सुंदरता, गोड बोला. येतान्यपि सताम गे.
तेवढा मला टोप द्या, बाकी काही नको. कृष्ण म्हणले अरे नको घेऊ, हे मूर्ख वाईट लोकांचं धन आहे, असा त्या राजाचं धन घेऊ नको. नाही नाही म्हणले मला एवढा टोप द्या. शेवटी तो टोप आणला, पण तो टोप काही भीमाने घातलाच नाही. नंतर त्यांच्यावरती अनेक आपत्ती आल्या, युद्ध झाले, सगळं झालं, टोप तसाच पडला. तो आज यांनी घातला, त्याचा परिणाम याच्या डोक्यावर झाला, याच्या मेंदूवर झाला. आणि याप्रमाणे हे शमीक ऋषी हे गायीच्या तोंडातला फेस खाऊन जगत होते. काय एकेकाचे व्रत पहा, गायीच्या तोंडातला फेस खाऊनच फक्त यांची उपजीविका चालत होती. आणि यांच्या पत्नीचं नाव गौ असं होतं. ही पत्नी त्या ठिकाणी नव्हती, मुलगाही नव्हता. राजा रागाने आला, त्याला पाणी मिळालं नाही म्हणून तो चिडला आणि त्यांनी तिथला एक पडलेला जो मृत सर्प आहे तो घेतला आणि यांच्या गळ्यामध्ये टाकला धनुष्याच्या टोकाने. राजा गेला निघून, रागाने निघून गेला. राजा निघून गेला. तस्य पुत्रोती तेजस्वी, इकडे मुलं खेळत होते. हा अंगिरस कुळातला शमीक ऋषी होता, त्याचा पुत्र शृंगी नावाचा होता. कौशिकी नदीवर हे खेळत होते. त्यातल्या एका मुलाला तहान लागली म्हणून तो इकडे आश्रमात आला आणि त्यांनी एकदम पाहिलं आणि ओरडत आला, अरे ए शृंगे, काय करायचे म्हणे तुझं तपस सामर्थ्य, तू म्हणतो माझ्या शब्दात सामर्थ्य, मी एवढी तपश्चर्या केली, काय करायचे? म्हणजे काय झालं काय? अरे तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये कुणीतरी साप टाकलाय. कुणीतरी कोण आलत? राजा आलता बाबा बहुधा. यांनी पोरांनी पाहिलं होतं पण त्यांनी दुर्लक्ष केलं. राजा आला होता आणि त्यांनी साप टाकला. काय करायचे म्हणले तुझं एवढं सामर्थ्य? असं म्हणल्याबरोबर ते म्हणे तसं नाही. काय समजतो राजा? राजा म्हणजे स्वतःला कोण समजतो म्हणे? आम्ही ब्राह्मण वेदज्ञ आहोत, मंत्रज्ञ आहोत, म्हणून राजाचं सगळं चालतं. अहो अधर्म पालाराम पीनमा बलिभुजामिव. बलिभुजामिव म्हणजे एखाद्या कावळ्याला जसं आपण पिंड टाकतो त्याप्रमाणे हे राजे आमच्या तपस सामर्थ्यावर जगतात. काय समजले हे? स्वामी नघ्नेम यद दासानाम द्वारपालाम शुनामिव. अहो हे सगळे कुत्र्यासारखे, त्यांना आपण आत्ताच्या सापून भस्मसात करतो. आणि कृष्ण निर्जधामाला गेले म्हणून काय झालं? राजाने कसंही वागावं काय? उत्पथगामी व्हावं काय? आम्ही ब्राह्मण कशाला आहेत? असं म्हणल्याबरोबर त्यांनी आत्ताच्या आत्ता मी यांना शाप देतो म्हणून हातामध्ये कौशिकी नदीचं पाणी घेतलं आणि कौशिक्यापस्पृश भागवत सर्ज आणि सांगितलं की ज्याने हा मृत सर्प माझ्या वडिलाच्या गळ्यात टाकला असेल त्याचा आजच्या 7व्या दिवशी मृत्यू होईल. आणि विससर्ज ते पाणी खाली टाकलं. राजा असला म्हणून काय झालं? त्यांनी मर्यादा ओलांडावी का? याप्रमाणे. आणि मग धावत आला आणि वडिलांच्या गळ्यात पडून रडायला लागला. तात वडील उठले. अरे काय झालं? रडायला काय झालं? म्हणले अहो बघा ना तुमच्या गळ्यामध्ये साप आहे. साप? मेलेला साप आहे, त्यात काय? म्हणले घेतलं आणि टाकून दिलं. म्हणले तसं नाही, मी साप दिला. म्हणले कोणाला साप दिला? ज्याने कोणी तुमच्या गळ्यात? तर मुलं म्हणले अहो राजा आला होता. अरे चूक केली. म्हणले तू राजाला शाप दिलास? अहो राजा आहे म्हणून आपण धर्मकर्म करतो, आपण तपश्चर्या करतो, आपण शांततेने जीवन जगतो. जर राजाच नसेल तर सगळीकडे चोरडा वाजेल. राजाविहीन राज्य हे निर्णायकी होतं. सगळीकडे चोरडा माजेल. लोक दिवसा लुटतील म्हणले तुम्हाला. या ठिकाणी सगळीकडे शुनाम कपीनाम इव वर्णसंकरा, सगळीकडे वर्णसंकर होईल. सगळे कुत्र्या मांजरासारखं केवळ जनावरासारखं जीवन जगतील. धर्म चालतो राजामुळं. आणि त्या राजाला सम्राट अर्थात परीक्षित राजे सम्राट आहेत. त्यांना माहित आहे का? म्हणले नाही त्यांना माहित नाही. त्यांना माहित नाही. जा आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन सांग. कुणीतरी जाऊन सांगा, त्याला जागृत करा की आजच्या 7व्या दिवशी तुझा मृत्यू आहे. जा. इकडे राजा घरी आलेला होता आणि राजा नुसता घरी आल्याबरोबर टोप काढून ठेवला आणि राजाच्या मनात परिवर्तन झालं. अरे आपण चूक केली. काय झालं? अरे आपण मोठं दुष्कर्म केलं. आपण एका ब्राह्मणाची, एका तपस्व्याची परीक्षा घेतली. हे चूक केलं. माझा काय अधिकार आहे तपस्व्याची परीक्षा घ्यायचा? अनार्यवत कृतम, मी अनार्यासारखं कार्य केलं, नीच कार्य केलं. बिचारा निरागस होता. तो ब्रह्मणी तेजसी, तो खरोखर तेजस्वी ब्राह्मण होता.
त्याची तपश्चर्या खोटी ठरवण्याचा माझा काय अधिकार आहे, मला कुणी अधिकार दिला? असं म्हणल्याबरोबर मनात विचार आले. म्हणले नाही, आपल्याला कुणीतरी दंड दिला पाहिजे, कुणीतरी आपल्याला दंड दिला पाहिजे असा विचार मनात घेऊन त्या चौकामध्ये एरधारा मारत असतानाच गौरमुख नावाचा ब्राह्मण आला. याचे मित्र होते. तर गौरमुख नावाचा एक मित्र होता, त्या शृंगीचा मित्र. त्याने सांगितलं, राजा तुला आजच्या 7व्या दिवशी मृत्यू आहे, तक्षक सर्प चावून मृत्यू आहे असा तुला शाप झालेला आहे. हे ऐकल्याबरोबर राजाला आनंद वाटला. वा, मला कुणीतरी शास्ता आहे, माझं शासन करणारा कुणीतरी आहे. आणि तिथून राजांचं मन कसं परिवर्तित होईल आणि राजा गंगा तटाकावर कसा येईल या संबंधी तुम्ही वेचन उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय राम.